आजचा 11वा दिवस आहे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर. तर अनेकांना प्रश्न असा पडतो, की या 11 दिवसामध्ये नेमकं काय झालेलं आहे आणि पुढे काय होणार आहे? तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण ज्या वेगवेगळ्या अ, कारवाया पाकिस्तानच्या विरोधात केलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे पाकिस्तानवरती पुष्कळ परिणाम झाला आहे. एक तर पहिले जोपर्यंत दहशतवादाचा शोध लागणं आहे, तर आपण त्याच्यात बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे आणि दहशतवादाचे अनेक समर्थक पकडले गेलेले आहेत. आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई पण करण्यात आलेली आहे आणि अनेकांची घरंसुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. परंतु झालं असं आहे, की दहशतवाद्यांचा शोध करण्यामध्ये कठीणाई का येते? तर या दहशतवाद्यांकडे सांकेतिक टूल किट होती. त्यांनी चीनी ॲप्सचा वापर केला, त्यांनी चीनी टेक्नॉलॉजीचा वापर केला. तर त्याच्यामुळे त्यांनी मोबाईल भारतीय वापरले नाही. त्यांनी सॅटेलाईट कम्युनिकेशन नेहमीचं वापरलं नाही. त्यांनी चीनी सॅटेलाईट कम्युनिकेशन वापरलं, चीनी मेसेजिंग ॲपचा वापर केला. तर त्याच्यामुळे आणि त्याच्यात मिटिऑर सिस्टीम असते, म्हणजे मेसेज गेला की पुढे त्याचा काही नामोनिशाणा राहत नाही आणि त्यांनी मॅप्स पण चिनी वापरले. तर याच्यामुळे शोध मोहीममध्ये आपल्याला पुष्कळ वेळ लागत आहे, परंतु आपल्याला पुष्कळ यश मिळालेलं आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या दहशतवाद्यांना पकडण्यात आणि मारण्यामध्ये आपल्याला यश मिळेल. तर हे झालं अंतर्गत सुरक्षेमध्ये. आणि आपण 50-60 जे स्पॉट्स आहेत ते आपण सध्या बंद केले टुरिस्ट करता. आणि जे खालचे सेफ स्पॉट्स आहेत, म्हणजे श्रीनगर खोरं आणि जम्मू उधमपूरचा एरिया, तिथे मात्र टुरिस्टना जायला अलाउड केलेलं आहे. तर हे झालं अंतर्गत सुरक्षा भारताची. दुसरं असं आहे, पाकिस्तानवरती काय परिणाम झाला आहे? आपण काय केलं? तर आपण व्यापार थांबवला. तर त्याच्यामुळे 4,000 कोटी रुपयाचं सामान पाकिस्तानकडे जात नाही. त्याच्यामुळे पाकिस्तानची महागाई वाढलेली आहे. कारण होतं काय, की पाकिस्तान त्यांना लागणाऱ्या गोष्टी म्हणजे अन्नधान्य, चावल आहे, व्हीट आहे, भाजीपाला आहे, हे सगळं भारतातून घेत होता. आता भारताच्या ऐवजी त्यांना ते घ्यावं लागतं आहे कोणाकडनं? तर ते आणत आहेत ते दुबईमधून. दुबईमध्ये भाजीपाला कुठून येतो? तर तो भारतच पाठवतो. म्हणजे त्यांना जो भाजीपाला स्वस्तात भारताच्या पंजाबमधनं मिळत होता, तो आता तिप्पट किंमत घेऊन त्यांना घ्यावा लागतोय. याच्यामुळे पाकिस्तानमध्ये महागाई भयंकर वाढलेली आहे आणि जनतेला पाकिस्तानी सैन्याच्या विरोधामध्ये मोठा राग आहे. तर तो एक भाग झाला. दुसरं, आपण आपली हवाई हद्द बंद केली. तर त्याच्यामुळे काय झालं, पाकिस्तानी विमानांना आता श्रीलंकेच्या खालून किंवा चीनच्या बाजूने जावं लागतं आहे. त्यामुळे त्यांचा खर्च जो आहे तो दुप्पट वाढला आहे. आणि जे आंतरराष्ट्रीय जे विमानं होती ती आता कोणीही पाकिस्तानकडे फिरकत नाही आहे. तर त्याच्यामुळे हवाई हद्दीतून पाकिस्तान आता पूर्णपणे आयसोलेट झाला आहे. एवढंच नव्हे, तर अनेक व्यापारी जहाजं ही कराची बंदरात जायची मेंटेनन्स करता, पेट्रोल घेण्याकरता, तर ते आता पूर्णपणे बंद पडलेलं आहे. म्हणजे समुद्राच्या बाजूनी सुद्धा आता पाकिस्तान जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये आयसोलेट झाला आहे. तिसरं असं, मला वाटतं 2 दिवसापूर्वी एक अतिशय इंटरेस्टिंग घटना घडली, की रात्री 2 वाजता पाकिस्तानच्या एका मंत्र्यांनी म्हणजे पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की भारताचा हल्ला हा लगेच होणार आहे. तर भारताचा हल्ला लगेच होणार आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो? पाकिस्तान त्याकरता तयार होतं. मी त्याला सांगायचं होतं, भारताला सांगायचं होतं की तुमच्या हल्ल्याकरता आम्ही तयार आहोत, परंतु आपण ज्याला हल्ल्याकरता तयार राहतो तर त्याची किंमत खूप असते. मी आपल्याला एकच गोष्ट एक्सप्लेन करतो, की आता तुम्हाला वाटते की भारताचा विमानाचा फायटर एअरक्राफ्टचा हल्ला होणार आहे. तर फायटर एअरक्राफ्टची तयारी कशी असते? जर स्टेज 1मध्ये फायटर एअरक्राफ्टना रनवेच्या वरती म्हणजे धावपट्टीवरती त्यांना तयार हालतमध्ये ठेवलं असतं आणि जो पायलट असतो तो रूममध्ये आराम करतो. जसं त्याला इशारा मिळतो तो पळत पळत जातो, विमानात बसतो आणि विमान सुरू होतं आणि ते टेक ऑफ असतं. तर ही एक पहिली अलर्टची पद्धत झाली. दुसरी पद्धत असते की तो कॉकपिटमध्ये म्हणजे विमानामध्येच बसला असतो. त्या कॉकपिटमध्ये बसणं काही सोपं नाही आहे, कारण ते अतिशय कंजेस्टेड असतं. तर ते फार तर 3-4 तास बसू शकतो, त्यानंतर तो थकून जातो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अत्यंत अलर्ट. तर तो म्हणजे काय, की तो धावपट्टीच्या वरती त्याचं विमान पहिलेच उडलेलं असतं आणि तो शत्रूकरता तयार असतो. म्हणजे तो हवेमध्ये घिरट्या घालत असतो. तर तुम्ही हवेमध्ये घिरट्या घातल्या तर तुमचा प्रचंड खर्च होतो. त्याच्यामुळे आता आणि प्लस तुमच्या जे फायटर एअरक्राफ्टचं लाईफ पण कमी होतं, की जे आता पाकिस्तानच्या बाबतीत होत आहे. आपली विमानं घिरट्या घालत नाही आहे. आपली विमानं पेट्रोलिंग करत नाही, पण पाकिस्तानची करतायत. तर त्याच्यामुळे त्यांचं एअरफोर्स थकेल आणि त्यांचा खर्च हा जास्त होईल. आणि अशाच प्रकारचं कारवाई पाकिस्तान करते. त्यांचं सैन्य पुढे आलेलं आहे, त्यांच्या तोफा तयार आहेत. आणि ज्यावेळेला त्यांनी त्याची म्हणजे चेकिंग केलं तर त्याच्यामध्ये त्यांना असं दिसलं
की त्यांची जी विमानं आहेत 50% सुद्धा त्यांची विमानं ही ऑन रोड नाही. सध्या परिस्थिती अशी आहे की 1975च्या आधी पाकिस्तानकडे असलेली शस्त्र ही वेस्टर्न बनावटीची होती, खास तर अमेरिकन बनावटीची. म्हणजे त्याला म्हणायचं की त्यांच्याकडे जी विमानं होती ती सेबर जेट्स होती किंवा F-16 होती वगैरे, किंवा जे रणगाडे होते ते शेरमन किंवा पॅटर्न टँक्स होते. परंतु 75 नंतर परिस्थिती बदलली आहे आणि आता 50% शस्त्र ही चीनी बनावटीची आहेत, म्हणजे रणगाडे असो की विमानं असो. आणि पाकिस्तानच्या दुर्दैवाने ही चीनी बनावटीची जी शस्त्र आहे त्यांची सर्व्हिसेबिलिटी 50% सुद्धा नाही. तर त्याच्यामुळे पाकिस्तान घाबरलेला आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र आणि दारुगोळा हा चीनमधून आयात करायला सुरुवात केली आहे. आता चीनकडे प्रचंड क्षमता आहे दारुगोळा पुरवण्याची, प्लस विमानं पुरवण्याची किंवा मिसाईल्स पुरवण्याची. ते वाटेल तेवढं पडू शकतो, कारण ते एक अतिशय मोठी अशी इंडस्ट्रीयल पॉवर आहे आणि त्यांना त्या फायद्याचं पण आहे. पण लक्षात असावं की पाकिस्तानकडे ते विकत घ्यायची क्षमता आहे का, तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे अजिबात नाही. तर त्याच्यामुळे ते कर्ज घेऊन हे सगळी ते विमानं विकत घेत आहेत. तर हा त्यांच्यावरती एक मोठा तो आर्थिक जो ताण आहे तो पडतो आहे. आणि शेवटचं असं की आता काय झालेलं आहे की पाकिस्तानचं राजकीय नेतृत्व आणि पाकिस्तानचं सैन्याचं नेतृत्व याच्यामध्ये मोठी एक दुफळी पडलेली आहे. म्हणजे शहाबाज शरीफ म्हणतात की तुम्ही असा फालतू पंखा का घेतला, आम्हाला रोटी कपडा मकानची लढाई जिंकता येत नाहीये आणि आपण हा एवढा मोठा हल्ला कशाला केला. आता आपली अर्थव्यवस्था अतिशय खराब होते आहे, कारण तुमच्यावरती युद्धामध्ये होणारा खर्च, म्हणजे युद्धामध्ये 1 तास युद्धाकरता तुम्हाला ₹1000 खर्च करावे लागतात. तर हा खर्च वाढतोय आणि पाकिस्तानची हालात जी आहे ती अजून खराब होणार आहे. तर ते एक भाग झाला. आणि दुसरं, आज पाकिस्तानी सैन्यामध्ये अनेक पाकिस्तानी हे सैन्यातनं रिझाईन करायला मागतात. 5-6 हजार सैनिक तिथनं जायला मागतायत आणि त्यांना पाकिस्तानी सैन्य सोडण्याकरता तयार नाही आहे. आणि एवढंच नव्हे तर हे जे त्यांचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत जनरल मुनीर, आता तेच कुठेतरी गायब झालेले आहेत आणि ते कुठे गेले तर गेल्या 48 तासामध्ये त्यांचा चेहरा पण कोणाला दिसला नाही आहे. आणि एवढंच नव्हे तर जे सैन्याचे प्रमुख आहेत जनरल मुनीर, त्यांच्या पत्नी आता पळून इंग्लंडला किंवा युनायटेड किंगडमला गेल्यात. म्हणजे त्यांच्या पत्नीचा स्वतःच्या पतीवरती विश्वास नाही की जर त्या पाकिस्तानमध्ये राहिल्या तर त्या सुरक्षित राहू शकतील. तर त्याच्यामुळे हा जो असंतोष आहे पाकिस्तानच्या विरोधामध्ये हा खूपच वाढलेला आहे. आणि तसं पाकिस्तानी सैन्याला म्हणजे अतिशय महत्त्व होतं पाकिस्तानच्या सामाजिक आयुष्यामध्ये. पण आता अनेक पाकिस्तानी 40-50% पाकिस्तानी हे पाकिस्तानी सैन्याच्या विरुद्ध आणि जर्नलिस्टच्या विरुद्ध बोलत आहेत. हे असं कधी झालं नव्हतं. म्हणजे त्यांचं TRP रेटिंग गेल्या 75 वर्षामध्ये सर्वात कमी झालेला आहे. तर अजून एक मुद्दा आहे. आणि शेवटचा मुद्दा असा की आपण एक सिंधू नदी जल करार आपण रद्द केला, तर त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामध्ये 2 मोठे परिणाम होतात. एक मानसिक, एक शॉर्ट टर्म आणि तिसरा लॉंग टर्म. मानसिक करारामुळे काय झालं की आता पाकिस्तानला कळालं आहे की आपण भारत पाण्याचा वापर एक शस्त्र म्हणून करू शकतो. काही तथाकथित तज्ज्ञ सांगायचा प्रयत्न करत होते की अरे आपण हे पाणी सिंधू नदीचं थांबवू शकत नाही. त्या तथाकथित तज्ज्ञांना सांगायला पाहिजे की सिंधू नदीचं पाणी पावसाळ्याच्या वेळेला कधी थांबवलं जात नाही. कारण ज्यावेळेला पावसाळा होतो, सिंधू नदी असो की त्याच्या उपनद्या म्हणजे रावी, बियास, सतलज वगैरे, त्याच्यामध्ये एवढा प्रचंड पूर येतो की अर्धा पाकिस्तान हा पुराखालती जातो. जसं ब्रह्मपुत्रमध्ये ज्यावेळेला पूर येतो त्यावेळेला 1/3 बांगलादेश हा पुराच्या खालती जातो. गंगेचं पाणी सुद्धा आपण कधीही थांबवू शकत नाही पुराच्या वेळेला. खास तर जी चंपक नदी आहे की जी नेपाळमधनं येते आणि बिहारमध्ये प्रचंड पूर येतो. तर त्यावेळेला थांबवणं शक्य असतं, थांबवलं जात पण नाही. पाण्याचा वापर, पाणी केव्हा थांबवलं जातं, उन्हाळ्यामध्ये किंवा थोडंसं आधी, की ज्या वेळेला पाण्याची आपल्याला अत्यंत गरज असते. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर पाणी पुरवठा थांबवला तर पिकांना पाणी कसं मिळणार, प्यायला पाणी कसं मिळणार. आपण जी आतापर्यंत जी धरणं बांधली होती झेलमचं पाणी वगैरे थांबवण्याकरता, ही सगळी रन ऑफ द स्ट्रीम धरणं होती. म्हणजे पाणी जे थांबवलं जायचं ते तात्पुरतं थांबवलं जायचं, केवळ वीज निर्मिती करता. परंतु आता 2016 पासून जसा पुलवामाचा हल्ला झाला, आपण काही प्रमाणामध्ये आता टनेल्स बांधल्या, काही प्रमाणामध्ये आपण कॅनॉल्स बांधले, ज्यामुळे हे जे पाणी आहे आपण ते वळवण्याची आपली क्षमता आता पुष्कळ जास्त वाढली आहे. अजून मोठी धरणं बांधावी लागतील, परंतु उन्हाळ्यामध्ये आपण हे पाणी थांबवू शकतो हे लक्षात यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे हाहाकार माजलेला आहे. सिंध आणि बाकीचे लोक त्याच्यात भांडणं सुरू झाले की पाणी कोणाला मिळायला पाहिजे. तर त्याच्यामुळे पाणी युद्ध किंवा
याचा जो वापर आहे हा आपण चांगल्या पद्धतीने करतो आहे. आणि शेवटचा मुद्दा, मध्ये एक बातमी आली, झेलममध्ये पूर आला. अरे कुठल्याही नदीमध्ये कधी उन्हाळ्यात कधी पूर येतो का? उन्हाळा ही काही पूर येण्याची वेळच नाहीये. ठीक आहे ना. तर म्हणजे तो, आणि त्याच्यामुळे झेलमच्या काठावर राहणारे लोक एकदम घाबरले. तर ते मानसिक युद्ध होतं की आपण झेलमचं पाणी अचानक सोडलं, कारण झेलमवरती आपली धरणं आहेत. तर म्हणजे पाणी अचानक सोडणं, आता समजा एक तुम्हाला उदाहरण देतो की आपण पाणी केव्हा सोडायला पाहिजे. पाकिस्तानी सैन्य त्यांना सिंधू नदी क्रॉस करून भारताच्या बाजूला यावं लागतं. ज्यावेळेला युद्ध सुरू होईल आपण त्यावेळेला जर पाणी सोडलं तर सिंधू नदी क्रॉस करणं त्यांना मुश्किल होईल. आणि त्याच वेळेला जर हवाई दलांनी सिंधू नदीवरती असलेले ब्रिजेस जे 3 किंवा 4 आहेत ते जर बर्बाद केले तर पाकिस्तान अक्षरशः 2 भागामध्ये वाटला जातो. म्हणजे मला लष्करी डावपेचा विषयी जास्त बोलायची इच्छा नव्हती, परंतु आपण नेमक्या वेळेला जर पाणी सोडलं तर त्याचा जो म्हणजे परिणाम आहे हा भयंकर होऊ शकतो. आणि हाच आपल्या युद्धाचा डावपेचाचा भाग आहे. तर थोडक्यामध्ये मला शेवटी जे सबरीमध्ये असं सांगायचं आहे, आपण पाकिस्तानवरती जो दबाव टाकला त्याच्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती भयंकर खराब झालेली आहे. अंतर्गत सुरक्षेमध्ये बलुची त्यांच्यावरती हल्ले करत आहेत, TTP तेहरीक तालिबान त्यांच्यावरती हल्ले करत आहेत. म्हणजे पाकिस्तानला आता एकाच वेळेला वेगवेगळ्या स्तरावरची लढाई करावी लागते. सायबर हल्ल्याची लढाई करावी लागते, पाणी युद्धाला त्याला तोंड द्यावं लागतंय, आर्थिक युद्धाचा त्याच्यावरती परिणाम होतो आहे. याच्याशिवाय त्यांच्याकडे म्हणजे त्यांचं आयसोलेशन झालेलं आहे. कोणी तिथे टुरिस्ट यायला मागत नाही, व्यापार करायला मागत नाही, त्यांची अन्न सुरक्षा ही धोक्यामध्ये आलेली आहे. आणि याच्याशिवाय पाकिस्तानला जोपर्यंत मिलिटरी ऑप्शन्स आहेत म्हणजे ॲक्च्युली हल्ला, तर त्यांना सध्या आपण 3 फ्रंटवरती युद्ध करण्याकरता भाग पडलाय. एक फ्रंट आहे भारत आणि पाकिस्तानची सीमा, की त्यांना भारताशी युद्ध करावं लागतं, ती एक फ्रंट झाली. दुसरी त्यांची फ्रंट आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सीमा, जिथे त्यांना मोठ्या प्रमाणात स्वतःचं रक्षण करावं लागतं आहे. आणि तिसरी फ्रंट आहे अंतर्गत सुरक्षा, त्यामध्ये 50% पाकिस्तानी सैन्य हे अडकलेलं आहे. तर थोडक्यामध्ये आपण पाकिस्तानवरती कॅज्युलिटीज करतो आहे, त्यांच्यावरती वेगवेगळ्या तऱ्हाने लढतो आहे, त्यांना दमवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ज्यावेळेला ते पूर्ण दमतील तर त्यावेळेला जो पारंपरिक हल्ला असतो की जो होऊ शकतो विमानाच्या मदतीने, नेव्हीच्या मदतीने, तोफांच्या मदतीने, क्षेपणास्त्रांच्या मदतीने, किंवा एक ऑल आऊट वॉर पूर्ण LOC वरती, पूर्ण आंतरराष्ट्रीय सीमेवरती, जे अनेक पर्याय अवेलेबल आहेत. तर हे आपण तेव्हा घ्यायला पाहिजे ज्यावेळेला पाकिस्तान दमलेला आहे, त्यांची शस्त्रसिद्धता सर्वात खालच्या लेवलला गेलेली आहे आणि आर्थिक परिस्थितीही खराब झाली आहे. त्यामुळे लोकांना असं वाटू नये की आपण काहीच करत नाहीये, पुष्कळ चाललेलं आहे. परंतु हे अचानक हल्ला, टीव्हीवरती आरडाओरडा करणं हे होणार नाहीये. याचं जे मी मॉडेल द्यायचं म्हटलं तर आपण 71चं युद्ध कसं झालं होतं हे थोडंसं बघावं. सामान्य जनतेची मी मेमरी म्हणजे जागृत करू इच्छितो. एप्रिलमध्ये श्रीमती इंदिरा गांधी म्हणत होत्या की युद्ध करावं, कारण 1 कोटीहून जास्त बांगलादेशी हे भारतामध्ये आले होते. आणि त्यांनी फील्ड मार्शल साहेब मानेकशॉंना हुकूम दिला की युद्ध करा. पण साहेब मानेकशॉ म्हणाले की युद्ध आता करणं शक्य नाही आहे, किंवा आता आम्ही करणार नाही वेगवेगळ्या कारणामुळे. तर वेगवेगळ्या कारणात मी जाणार नाही. आणि युद्ध म्हणजे तो एक वेगळाच विषय होईल. 71चं युद्ध आणि त्याची तुलना करायची सध्याच्या परिस्थितीमध्ये हा एक वेगळा विषय होऊ शकतो. तर ते युद्धाकरता केव्हा गेले? 3 डिसेंबरला. तर मला वाटतं म्हणजे हे एक मॉडेल तुमच्यासमोर असायला पाहिजे. जसं ते एप्रिलमध्ये गडबड झाली होती 71मध्ये, तशा प्रकारे ही गडबडसुद्धा 22 एप्रिलला झालेली आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडा वेळ थांबावा लागेल. आणि याच्याशिवाय तुम्हाला एक माहिती पाहिजे की 71च्या युद्धामध्ये आपण शेवटचे 3 महिने पाकिस्तानवरती सीमेवरती वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करायला सुरुवात केली होती. हे लोकांना फारसे माहिती नाही. आणि त्याच्यामुळे पाकिस्तानच्या सैन्याचं जे डिप्लॉयमेंट होती पूर्ण बदली झाली होती. आणि नंतर मग शेवटी 3 डिसेंबरला आपण निर्णायक हल्ला केला, ज्यामध्ये पाकिस्तानला आपण कसं हरवलं, हा एक अतिशय मोठा ऐतिहासिक विजय आहे. तर तशा प्रकारचं मॉडेल थोडं लोकांच्या लक्षात यायला पाहिजे, नाहीतर हा एक वेगळाच विषय होऊ शकतो. सायबर वॉर हा लढाईमधला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि सायबर वॉर जे असतं, जी पारंपरिक लढाई सुरू व्हायच्या आधी काही कारवाया केल्या जातात, लढाई सुरू असते त्यावेळेला काही कारवाया केल्या जातात वगैरे. तर आता सध्या आपण अनेक कारवाया सायबर युद्धामध्ये करतोय. एक तर स्वतःचं पहिले रक्षण करणं, म्हणजे जे आपलं क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, समजा आपलं इलेक्ट्रिसिटीचं ग्रीड, किंवा आपलं कमांड कंट्रोल, किंवा आपलं आर्थिक ग्रीड, किंवा आपलं आधार कार्ड ज्याच्यावर चालतं ते ग्रीड. तर हे जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे याचं रक्षण करणं, आणि ते रक्षण करण्याची जी जबाबदारी आहे, आपली एक संस्था आहे सायबर वॉरफेअरची, ती त्याचं करते. आणि ही संस्था चांगलं काम करते आणि त्यांच्याकडे
प्लस एक CERT नावाची एक टीम आहे, सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. जसं QRT असते तशीच ती टीम असते. हल्ला झाला की पटकन काय करायचं याची ते कारवाई करतात. तर रक्षण करण्याची आपली क्षमता ही बऱ्यापैकी आहे. परंतु जी आक्रमक कारवाई करणं पाकिस्तानच्या विरोधात आणि पाकिस्तानचे महत्त्वाचे नेटवर्क म्हणजे डॅमेज करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जी क्षमता आपण आता वापरायला पाहिजे आणि मला खात्री आहे की हळूहळू ती वापरली जाईल. आणि याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा येतो की या सायबर वॉरफेअरमध्ये चीनसुद्धा पाकिस्तानला मदत करतो आहे. तर आपल्याला आणि चीनचे जे एन्क्रिप्शन वगैरे जे आहे ते तोडणं सोपं नाही आहे. तर त्याच्याकरता आपल्याला आपल्या मित्रांची गरज घ्यावी लागेल, खास तर इस्रायल वगैरे आणि चीनी कोड्स जे आहेत ते तोडावे लागतील. आणि याच्याशिवाय इलॉन मस्क यांचं जे स्टारलिंक नावाचा जो प्रकार होता त्याचासुद्धा वापर केला तर आपल्याला डोंगराळ भागामध्ये पाकिस्तानवरती लक्ष ठेवण्यामध्ये मोठी मदत मिळते. मला खात्री आहे की इलॉन मस्कच्या स्टारलिंकचा वापर करून आपण पाकिस्तानवरती लक्ष ठेवून त्यांच्या नेमके जे टार्गेट्स आहेत त्याच्यावरती हल्ला करू शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे इलॉन मस्कनी दिलेल्या माहितीवरनं युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या 10 जनरल्सना मारलं, कारण त्यांना नेमकी माहिती मिळाली की हे जनरल या भागामध्ये आहे आणि मग एक क्षेपणास्त्र फायर करण्यात आलं आणि त्या जनरलचा मृत्यू झाला. तर हे जे अशा प्रकारचं जे सायबर वॉरफेअर आहे याचं आपण आता सुरू केलेलं आहे, रक्षात्मक आणि आक्रमक. आणि याच्यामध्ये आपल्याला मदत मिळते आहे ती म्हणजे आपल्या मित्रराष्ट्रांकडनं. आणि आशा करूया की यामध्ये आपल्याला अत्यंत मोठं असं यश मिळेल. असं आहे की सध्या जे आंतरराष्ट्रीय करार झालेला आहे त्याच्यामध्ये सॅटेलाईटच्या विरुद्ध युद्ध करण्याची परवानगी नाही आहे आंतरराष्ट्रीय युद्धामध्ये. आणि दुसरं काय झालं आहे की पाकिस्तानकडे एखादा सॅटेलाईट असेल तो आपण तोडू शकतो. परंतु जसं स्टारलिंक जर तुम्ही इलॉन मस्क बघितला, इलॉन मस्ककडे 5,000 सॅटेलाईट्स आहेत. तुम्ही कोणाला तोडणार? आणि भारताकडे 500-600 जास्त सॅटेलाईट्स आहेत, पण इलॉन मस्ककडे सर्वातच जास्त आहे. परंतु सॅटेलाईट तोडणं हे सध्याच्या नैतिक नियमाच्या विरुद्ध आहे. परंतु सॅटेलाईटला जॅम करणं किंवा त्याच्यावरती सायबर वॉरफेअर अटॅक करून त्यांना ऑर्बिटमधनं बाहेर काढणं हे मात्र होऊ शकतं. ती क्षमता आपल्याकडे आहे. परंतु ती जी क्षमता आहे ती आपण नेमक्या क्षणी वापरली पाहिजे. म्हणजे आत्ता केलं तर त्यांना रिप्लेसमेंट चीनकडनं मिळू शकते आणि चीनचे सॅटेलाईटकडे यायला लागतील. पण जर युद्ध सुरू झालं आणि युद्धाच्या नेमक्या वेळेला आपण त्यांच्या सॅटेलाईटचं ऑर्बिट बदली केलं तर त्यांच्या कमांड कम्युनिकेशनवरती प्रचंड फरक पडेल आणि तो एक मोठा धोका निर्माण होईल की ज्याचा आपल्याला फार फायदा होईल त्यावेळेला. भारताचं म्हणजे एअरफोर्स आणि पाकिस्तानचं एअरफोर्स याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे आपल्याकडे आपल्या एअरफोर्सची ताकद जवळजवळ त्यांच्या तिप्पट आहे. ताकद तिप्पट असणं हा एक भाग झाला. आणि याच्याशिवाय जी आपली विमानाची जी सर्व्हिसेबिलिटी आहे ही अतिशय उत्तम आहे. म्हणजे जे सुखोई विमानं आहे 75% ऑन रोड असतात. तेजस तर आता नवीन विमानं तर ही 100% ऑन रोड असतात. म्हणजे आणि राफेल जी आहे ही अत्याधुनिक आहे तर ती 100% ऑन रोड असतात. म्हणजे आपली जे सर्वात जुनी विमानं म्हणता येईल की मिराज आणि जब्बार ती 50 ते 75% मध्ये असतात. पण बाकीची सगळी विमानाची जी म्हणजे जी अवेलेबिलिटी आहे ती प्रचंड आहे. तर त्या मानाने पाकिस्तानचं जे एअरफोर्स आहे 50% सुद्धा आकाशात उडू शकत नाही. आणि नेमकं याचमुळे पाकिस्तान आता मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडनं विमानं आयात करतोय, त्यांच्याकडनं स्पेअर पार्ट्स आयात करतोय आणि जी विमानं ऑन रोड नाही आहेत त्यांना रिपेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर याच्यामुळे ऑफरोड विमानं तुम्ही रिपेअर करायला खर्च होतो. विमानं तयार करायला लागतात. ते खर्च झाल्यानंतर ती ऑन रोड झालं की ते ट्रायल करावी लागते. म्हणजे पाकिस्तानवरचा जो खर्च आहे त्यांच्या विमानांना ऑन रोड करण्याचा तो वाढतो आहे आणि खास तर नवीन विमानं विकत घेण्याचा. असं आहे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत. त्याच्यामध्ये क्वांटम कम्प्युटिंग आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीज आहे. तर या सगळ्या निश टेक्नॉलॉजीज आहे आणि यांचा वापर काही प्रमाणामध्ये इस्रायलनी केलेला आहे शत्रूंच्या विरोधामध्ये. याचा काही प्रमाणामध्ये वापर याचा रशियाने करण्याचा प्रयत्न केला युक्रेनमध्ये आणि युक्रेनने सुद्धा रशियाच्या विरोधात करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामधून अनेक लेसन्स आलेले आहेत. तर आपण या सगळ्या ज्या म्हणजे अत्याधुनिक असे जे तंत्रज्ञान आहेत त्याच्यामध्ये आपल्याला थोडेफार नक्कीच आपली क्षमता आहे. याचा वापर करण्याची क्षमता आपण नेमकी ती वापरली पाहिजे. युद्ध सुरू करायच्या आधी नेमकं समजा आज ठरवलं की आज रात्री हल्ला करणार आहे तर त्यावेळेला ही सगळी विविध तंत्रज्ञानं वापर करून आपण त्या पाकिस्तानची कमांड कंट्रोल आणि कम्युनिकेशनची जर सिस्टीम जर डॅमेज केली तर पाकिस्तानवरती मोठा प्रभाव पडू शकतो आणि ज्यामुळे आपला ग्राउंड अटॅक करण्याला फार मोठी मदत मिळू शकते.
तर मला खात्री आहे या ज्या डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीज आहे याचा वापर नेमका युद्ध होण्याच्या थोडासा आधी केला जाईल. असं असतं की युद्ध झालं तर पंतप्रधानांनी देशात असायला पाहिजे, ज्याच्यामुळे म्हणजे काही मोठे निर्णय घ्यायचे असतील तर सोपं पडतं. म्हणून पंतप्रधान लगेच परत आले आणि जे ते रशियाच्या ज्या परेडला जाणार होते ते तर जाणार नाही आहेत आणि ते त्याच्याऐवजी तिथे आपल्या राष्ट्रपती किंवा डिफेन्स मिनिस्टर गेलेले आहेत. तर तो एक भाग झाला. परंतु पंतप्रधान मात्र भारताच्या आत मात्र फिरत आहेत बरं का. जसं की काल ते मुंबईला होते. उद्या एक आपलं जे डीप पोर्ट आहे केरळमध्ये त्याचं उद्घाटन होतं आहे. म्हणजे आपण मधून संकेत देऊन पाकिस्तानला अजून गोंधळात काढण्याचा प्रयत्न करतो आहे की अरे ते गेले नाही, त्याचा अर्थ काहीतरी होणार आहे. ते पुन्हा अलर्ट झाले, मग पुन्हा एकदा म्हटले की मी चाललो आहे, पुन्हा एकदा तो दौरा कॅन्सल केला जाईल. तर अशा प्रकारे पाकिस्तानशी आपल्याला हा गेम खेळावा लागेल, त्याच्यामुळे पाकिस्तानला थकवण्याकरता आपल्याला मदत मिळेल. असं आहे जनरली जी आपली फायटर एअरक्राफ्ट असतात तर आपले आपले जे बेसिस आहेत एअरफोर्सचे तिथनंच ते टेक ऑफ होतात आणि तिथेच ती उतरतात. जसं लोहगाव एअरपोर्ट आहे किंवा दिल्लीला एअरपोर्ट आहे किंवा अशी पुष्कळ मोठी आपली एअरपोर्ट्स आहे. परंतु जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, एखाद्या जर धावपट्टी जर डॅमेज झाली तर ते तिथे उतरू शकणार नाही. तर त्यांना उतरण्याकरता दुसऱ्या ऑल्टरनेट धावपट्ट्या असायला पाहिजे, जे आपल्याकडे पुष्कळ आहेत. आणि आता आपल्याकडे विमानतळं खूपच वाढले असल्यामुळे आता आपण आपली विमानं अनेक ठिकाणी उतरू शकतो. म्हणजे आता आपल्याकडे जवळजवळ गेल्या 4-5 वर्षामध्ये जवळ 100 मला वाटतं 100हून जास्त विमानतळं आलेली. उदाहरणार्थ जर तुम्हाला लोहगावची जर धावपट्टी वापरता नाही आली काही कारणामुळे तर तुम्ही सोलापूरला उतरू शकता, तुम्ही कोल्हापूरला उतरू शकता. म्हणजे आपण नुसतं जर लोहगावविषयी बोलायचं म्हटलं तर अशा धावपट्ट्या प्रचंड निर्माण झाल्या आहेत. जळगावला सुद्धा धावपट्टी निर्माण झालेली आहे की जी आता कार्यक्षम झालेली आहे. तर आपली क्षमता तशीच वाढलेली आहे. आणि याच्यामध्ये जे आपले मोठे हायवेज आहेत हे सुद्धा एक अतिशय मोठं साधन आहे, कारण तिथे म्हणजे विमानं उतरू शकतात. आणि धावपट्टीवरती काय असते की एका वेळेला एकच विमान उतरतं, एका वेळेला एकच विमान टेक ऑफ करतं. पण धावपट्टी मोठा लांबलचक असल्यामुळे म्हणजे हायवेज तर एका वेळेला अनेक विमानं उतरू शकतात. त्यामुळे आपली क्षमता वाढते. थोडक्यात म्हणजे पाकिस्तानला केवळ आपल्या जे लष्करी बेसिस आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवून चालणार नाही. त्यांना आपल्या जी हायवेज आहे त्याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवावं लागेल, ज्याच्यामुळे त्यांना जो खर्च आहे आपल्यावरती लक्ष ठेवण्याचा हा खूप वाढणार आहे आणि पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती यामुळे अजून खराब होणार आहे.